एका पायाच्या एका ओठावर होय चंड भैरवाची भक्ती या भैरवानं केली. अघोरी विद्या प्राप्त करून घेतली. आणि कशासाठी असेल तर माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आणि त्या प्रसंगाचा प्रतिशोध घेण्यासाठी या भैरवानं विद्या या अघोरी विद्येचा उपयोग हो या अघोरी विद्येचा उपयोग कुणाच्याही विरोधात करणार नाही. प्रत्येकाच्या हितासाठी या विद्येचा उपयोग करी हे मनाशी ध्येय बाळगिलं. आणि या अरण्याच्या ठिकाणी या माझ्या झोपडीत मी वास्तव्य करतोय. माझ्या समवेत माझी बाळ माझ्या समवेत या झोपडीत राहते. लहानाची मोठी झाली होय आता वयात आली. नित्य नियमानं माझा आशीर्वाद घेण्यासाठी येणारी माझी अजून राहिली तर कुठं काय प्रतीक्षा. बाप आपला कटरीपर्यंत नोट दिला असा नाही तप्पे माणूस बसतो माका कांटा येईल. काय झाला एवढी थकून मागून काय करून आली सगळा करून काय एवढं काय करतेस तू. या झोपडी अजून आहे कोण मी आणि तू एवढी कामं काय करतेस का. 2 वेळा चांगले होतं तो कोण करतो मीच करते ना. पाणी भरवायचा भांडी घासवाय कपडे धुवाय सगळ्या बायकांची कामं पण आता काय बापाने केली पाहिजे. सांग जरा मदत केली तर काय झालं त्याला. अगं लहानाची एवढी तुला मोठी केली अजून काय काय तुझ्यासाठी केलं पाहिजे. भरपूर काय केलं ते काय कमी पडत ना पण नाकच सांग एवढं तंतन काय झालं काय झालं काय केलं काय झालं काय झालं म्हणून विचारते. आज या झोपडी यायला तुला विलंब झालाय. वेळ तिथे झालं याचं कारण असं काय ते बरेच दिवस झाले होते ना मी कपडे दूध जाऊन नाही होतो. बरेच दिवस झाले होते नदीवरती गेले आणि मला काही माहिती भेटली. त्यांच्याशी गप्पा मारत होय तर बोलता बोलता कधी वेळ गेलो कायच कळत नाही. हे तुम्हाला बायकांना सांगायला नको. एका ठिकाणी 2 बायका आल्या त्यांचा वेळ कसा जाईल तुमचं तुम्हालाच माहिती. बायकांची सवयच आहे. सवयीचं काय तुम्ही कधी जात नाही. ह्याचं वर काढलं त्याचं वर काढलं हे तुमचं काम. बायकांचं तीच सवय बायकांची सवय जाणार नाही. पण माझं काय असं पण माझ्या मनाचं समाधान झालं नाही. काय म्हणाली तुझ्या मनाचं समाधान झालं नाही अजून गप्पा मारायचं आहे. नाही तसं माझ्या बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय माझ्या मनाचं समाधान लावता नाही म्हणा. लवकर आली आशीर्वादासाठी आशीर्वाद आशीर्वाद पाहिजे आहे आशीर्वाद. आतापर्यंत तुला एवढी वाढविली लाडा प्रेमानं हाताच्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला जपली. काय ते लाडा मी तुझा लाड माझी म्हणजे मी तुझा काय काही बोलू नको. काय झाला म्हणजे तू कुणाची भेटली नाही. लाडाचा लाडाने म्हणजे प्रेमाने तुला वाढविलं. प्रेमा जास्तच लाडा झाली. माझ्या सेवा केल्याशिवाय मला
आहे आशीर्वाद तर तुझा सदैव कल्याण होईल. हे मारलं नाही ग अगं प्रेमाची थाप ही नको 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 माझी माराची थाप तुला पाहिजे नको हे बाळ अगं आज इथं येण्यासाठी विलंब केला अगं बापांचा काळीच वाजलं अगं काही क्षण जरी तू माझ्या नजरेच्या आड गेली माझ्या काळजात काय होते ते माझं मला माहिती आहे मुळीच जाणार नाही पूर्ण आत्मविश्वास मला आहे सर्व काही तुला ज्ञात आहे अगं सारी काही तुला शिकविलं आहे आणि त्यात पूर्णपणे निपुण आहे पूर्ण खात्री मला आहे पण बापाशी आज मागं जायचं नाही सकाळी मी आज विश्रांती घेतली विश्रांती घेतलं कुठं जायचं नाहीये काय ना आज मागं जाऊ काय कंटाळी कशाला जाऊ आता कपडे धुवचे ना असं भांडी मी आज विश्रांती जाऊया मुळीच नाही तू काय जे बनवशील ते हा तुझा बाप आनंदानं खाईल बापाशी मी माझ्या मैत्रिणी सांगलं काय ते सांगा मग काय ते लवकर सांग आरण्याची शोभा खूप जाऊ काय म्हणाली कुणाला तुला अगं या अरण्यात तर तू लहानाची मोठी झाली आणि अजून शोभाती काय पाहिजे काय सांगल्या काय ते त्याच्यापेक्षा मुळीच नाही मुळीच नाही तुला जायची आज्ञा देणार नाही अगं नाही बोललीस तरी चालेल
मी सांगितलेलं पण माका सांग, काय ते माझी आई असते ना तर मला लावून दिलं हे बा हे बा नका मला इकडे बघ आजपर्यंत बापाचं आणि आईचं प्रेम तुला मी दिलं कुठं काय कमी पडलं असं असताना आज आईची आठवण तुला होय, मी सांगले मग माका जाऊचा म्हणा भाऊ भाऊ जाऊचा माका लांब असं वर्त जाऊ जास्त वर जाऊन उपयोग नाही हे बाळ काय तुला मी आज्ञा देतोय म्हटलं उड्या मारत निघाली तू ऐकून घे मैत्रिणी समवेत जाते स्वतःच्या जीवाला सांभाळ आणि हा सूर्य असताना जायच्या अगोदर या झोपडीत पुनश्च आली पाहिजे होय, त्याच्यात तर कसं लक्षात ठेव